कहाणी वर्णषष्ठीची. चांगल्या भावनेतून व्रतांच्या कथेचे वाचन केल्यास व्रत केल्याचे पुण्य मिळते आणि सर्व मनोकामना पूर्ण होतात अशी श्रद्धाळू लोकांची समजूत आहे. या कथा भक्तीची काय परिसीमा असते व त्यामुळे परमेश्वर किती कृपा करू शकतो हे सांगतात. या सगळ्या कथात स्वतःच्या प्रयत्नांवरचा विश्वास आणि चांगले होईल ही आशा माणसाला तरुण नेते हे मनावर बिंबवले जाते. कथा कहाण्या व्रत म्हणून पटत नसेल तर इसाप नीतीसारख्या गोष्टी मानून तरी नक्की वाचाव्यात. कोल्हा आणि कर्कोचा, माकड आणि मगर अशा जोड्या आपल्याला पाठ आहेत. यातील तात्पर्याचा रोजच्या आयुष्यात जसा उपयोग होतो तसाच या कहाण्या आपल्याला खूप काही सांगतात. कहाणी वर्णषठीच्या कथेचे सत्यवान सावित्रीच्या गोष्टीशी थोडे साधर्म्य वाटते आणि ती थोडी न पटणाऱ्या वळणाने जाते. या कथेतून नक्की काय बोध घ्यावा? आई वडिलांनी पाठ फिरवली तरी तिने आत्मविश्वास ढळू दिला नाही आणि आई वडिलांवर रागही धरला नाही. मी माझ्या नशिबाची असे उत्तर दिल्याने वडील मुलीवर नाराज होतात, तिच्याशी कठोरपणे वागतात, रोगी माणसाशी तिचे लग्न लावून देतात. माणूस आपल्या संचिताचे फळ भोगतो ही सत्य परिस्थिती आहे. सत्य ऐकायला माणूस तयार नसतो. श्रेय न दिल्याने वडील नाराज होतात हे निंदनीय असले तरी सत्य आहे. मुलांनी आपले ऐकलेच पाहिजे, आपल्याला मोठेपणा दिला पाहिजे अशी पालकांची अपेक्षा असते. इच्छेविरुद्ध वागणाऱ्या, वेगळे विचार असणाऱ्या, वेगळे छंद जोपासणाऱ्या मुलांना कमी प्रतीची वागणूक दिली जाते हे आपण आजूबाजूला बघतो. मुलांचे शिक्षण, विवाह या सर्व गोष्टीत पालक नको इतका हस्तक्षेप करतात. लग्न आपापले ठरवले असेल तर अनेकदा घरून विरोध केला जातो. वडील अन्यायाने वागले तरी मुलगी शांत राहिली आणि तिने अडचणीतून मार्ग शोधला. अर्थात मुलं म्हणतील ते डोळे झाकून मोठ्यांनी मान्य करावे असाही याचा अर्थ नाहीच. मुलं जी गोष्ट म्हणत असतील तर ती त्यांनी सिद्धही करून दाखवायला हवीच. रूढी, परंपरा, प्रथा, समज बदलताना, वेगळा विचार मांडताना विरोध होतोच. त्याला धीरोदात्तपणे सामोरे जायला लागते. व्रत वर्णषठी म्हणजे श्रावण षष्ठीला केले जाणारे वालाचे दान. वर्ण म्हणजे वाल, षठी म्हणजे षष्ठी. श्रावण शुद्ध षष्ठीला शंकर पार्वतीला तांदूळ आणि वाल अर्पण करून दरवर्षी देवा तूच माझा आधार अशी प्रार्थना करावी इतके साधे व्रत आहे. वालाचा या कथेत दोनदा उल्लेख केला आहे. वाल पौष्टिक असतात आणि ते माफक प्रमाणात आहारात असावेत असा संदर्भ असावा. भावार्थ मरणासन्न अवस्थेत असलेल्या पतीच्या रोगावर मुलीने उपचार केले आणि माय मरो मावशी जगो या वचनाला जागून मावशीने या कामात तिला मदत केली. परिस्थिती सुधारल्यावर मुलगी वडिलांना भेटायला गेली आणि वडिलांनीही स्वतःची चूक आणि तिचे मत मान्य करून लेक आणि जावयाचे स्वागत केले. नात्यांची जपणूक करावी हेही ही कथा सांगते. तात्पर्य वयाने, मानाने, अनुभवाने थोर असलेली माणसेही कधीतरी चुकतात. लहानांनी त्यांना समजून घ्यायला हवे आणि माफ करायला हवे. स्वतःच्या मतावर ठाम राहता यायला हवे. मोठ्यांचा रोष सोसावा लागू नये म्हणून स्वतःची मते बदलू नयेत अशी शिकवणही ही कहाणी देते. मदत लागली तर योग्य माणसाकडे मागावी, आयुष्यात हार मानू नये, स्वाभिमानाने जगावे असे कितीतरी संदेश या कथेत आहेत. नशिबात रोगट नवरा आहे म्हणून मुलगी निवांत बसली नाही, तिने त्यात मार्ग काढण्यासाठी प्रयत्न केले. नशिबात असेल ते घडते हे खरे असले तरी माणसाने प्रयत्नवादी असावे, कर्तव्य करायला हवे. परमेश्वराला मनोभावे शरण गेले की अशक्य वाटणाऱ्या घटना होतात इतके श्रद्धेत सामर्थ्य असते. अशा खूप गोष्टी ही कहाणी सांगते. थोडी अनाकलनीय वाटणारी ही कहाणी अर्थाच्या दृष्टीने सरस ठरते.